तळोजा MIDCतील निपॉन पेंट इंडस्ट्रियल कोटिंग कंपनीच्या वतीने आपल्या CSR फंडातून नागझरी येथील जिल्हा परिषद शाळेला 5 संगणक तसेच इंटरॅक्टिव्ह स्मार्ट बोर्ड आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक डिजिटल शिक्षणाची नवी संधी उपलब्ध झाली आहे। यावेळी कंपनीचे अध्यक्ष सुभाष गैजेश यांनी सांगितले की जग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या दिशेने वाटचाल करत आहे। अशा काळात विद्यार्थ्यांना लहानपणापासून डिजिटल शिक्षणाची जोड मिळाल्यास त्यांच्या उज्ज्वल भविष्यासह देशाच्या प्रगतीलाही चालना मिळेल। या सामाजिक भावनेतून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावता येत असल्याचा आम्हाला मनापासून आनंद असल्याचे त्यांनी सांगितले। शाळेच्या मुख्याध्यापकांनी कंपनीच्या या उपक्रमाचे स्वागत करत डिजिटल साहित्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रभावी आणि आनंददायी शिक्षण घेता येईल अशी भावना व्यक्त केली। यावेळी कंपनीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या ठिकाणी माजी मुख्यमंत्री शाळा या नागझरी शाळेचा पनवेल तालुक्यामध्ये हा प्रथम क्रमांक या ठिकाणी आलेला आहे। पण या शाळेची माजी मुख्याध्यापिका रोहिणीताई मॅडम आणि प्रशांत पाटील सर यांचे अतिशय मोठं योगदान या ठिकाणी आहे। त्याच्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती आमची अतिशय जागरूक अशी शालेय व्यवस्थापन समिती आहे आणि गावातील सर्व ग्रामस्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचं शाळेसाठी, आमची शाळा गावात शाळा असते पण शाळेमध्ये आमचं गाव आहे अशा प्रकारचं वातावरण आमच्या गावामध्ये या ठिकाणी आलेले आहे। आणि त्यातच आता नुकतीच भर पडली ती निपॉन कंपनीच्या माध्यमातून। निपॉन कंपनी हा आमचा एक परिवार आहे। या निपॉन कंपनीच्या माध्यमातून आमच्या शाळेला आता सध्याने सुभाष सर या ठिकाणी आलेले आहेत आणि पुन्हा या ठिकाणी टीम आलेली आहे। यांच्या माध्यमातून एक गरीबाची मुलं जी असतात त्या गरीबाच्या मुलांना संगणकाचं नॉलेज, संगणकाचं ज्ञान मिळण्यासाठी या ठिकाणी त्यांना प्रायव्हेट क्लास लावावे लागतात। पण आमच्याकडे संगणक लॅब उपलब्ध होती, फक्त त्या ठिकाणी संगणक उपलब्ध नव्हते, कक्ष होता पण त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नव्हते। आणि निपॉन कंपनीच्या माध्यमातून आमच्या शाळेसाठी 5 संगणक त्यांनी या चांगल्या कंपनीचे दिलेले। त्याच्यानंतर मुलांना इंटरॅक्टिव्ह डिजिटल शिक्षण कशा प्रकारचं असतात ते शिक्षण विथ सिलेबस यांनी प्रोव्हाइड या ठिकाणी आम्हाला केलेलं आहे। पारंपरिक जे बोर्ड आहेत, ब्लॅक बोर्ड असतील, म्हणजे त्याच्यावर आपण म्हणजे फळ्यावर जेव्हा खडू आपण लिहू आणि त्या संकल्पना समजावू, त्याच्यापेक्षा आता डिजिटल बोर्ड मध्ये इनबिल्ट सगळे असणार, बरोबर ना? हो, सगळं इनबिल्ट याच्यामध्ये हे खडूचा कुठल्या प्रकारचा वापर नाही, जे प्रदूषण आमचं या ठिकाणी होणार नाही आणि मुलं हे आनंददायी पद्धतीने त्या ठिकाणी गुरुजी फक्त फळ्यावर लिहिते, ते शिक्षक फळ्यावर लिहिते, या ठिकाणी आमचा मुलगा पेन घेईल आणि आनंददायी पद्धतीने तो या ठिकाणी स्वतः ते प्रोजेक्टर या ठिकाणी चालवणार आहे। अशा प्रकारचं उत्तम दर्जाचं या ठिकाणी प्रोजेक्टर या निपॉन परिवाराने आम्हाला दिलेले। मी ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। शिवाय जाता जाता आम्ही पाहिलं की मुलांना इथे एक शैक्षणिक किट देखील त्यांनी सर्व मुलांना वाटप। निश्चितच या ठिकाणी नायर मॅडम या ठिकाणी आले होत्या, त्या ठिकाणी सुभाष सर या ठिकाणी आले होते। त्यांनी मला पर्सनल सांगितलं की तुम्हाला भविष्यामध्ये ज्या गोष्टींची कमतरता लागेल फक्त आमच्याकडे शब्द टाका, या नागझरी गावासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी त्यांनी आम्हाला शब्द दिलेले आहे। आणि आता सुद्धा या ठिकाणी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी शैक्षणिक किटचं या ठिकाणी वाटप केलेले। From our company, we are very happy to contribute to the digital lab at the school, at the Nagsari school. So we are very happy to be a part of this program. So we are just 1.5 kilometers away from the school. We thought that we should be part of the development of this area. And today, if you see this world, at least for the last 2 decades, a lot of developments were brought in by the digital activities, computer literacy and digital transformation. Now, when the world is moving towards artificial intelligence, if the kids, we give them the right digital education today, when they grow up, that they can take the advantages of the artificial intelligence and they can in fact contribute for better development of the country. So that's a reason we thought that we should do some initial seeds towards this initiative, and we are very happy to partner with the school on this. Sir, there are many schools and they also need this kind of help. If in future some schools approaches to your company, then what do you think? Should your company help them also? Of course. So this is now while we are here, so we have done this activity here on the digital thing and also the certain tools in the classrooms. We are also working on some other projects in other neighboring schools. So our philosophy is that we are operating from this locality. So what we can do, pay back to the society here. So in the neighborhood, from our factory, whichever school needs certain help, we are happy to support and we are happy to partner with them. प्रथम म्हणजे ही एक आता पायरी आहे, कारण डिजिटलायझेशन आज जगात जसं साहेब म्हणाले 20 वर्ष झाले आणि आपल्याला आता पुढचा पाऊल आहे। आणि खरंच आता मुलांची कॅपॅसिटी पण खूप वाढलेली आहे शिक्षण घेण्याची, म्हणजे त्यांचं शिक्षण घेणं हे आता सर्वात त्यांना
वास्ट ओपन मिळेल आता. म्हणजे कम्प्युटर्स असल्यामुळे, डिजिटल बोर्ड असल्यामुळे म्हणजे आपल्या एक म्हणतो की स्काय इज द लिमिट. म्हणजे काही त्यांना आता जर कुठेही अडकले, कुठची प्रश्न असेल, काही असेल, ते इमिडिएटली याचा उपयोग करून करू शकतात. आणि नक्कीच मुलं आम्ही इथे बघितली आहेत, ते खूप हुशार आणि चाणाक्ष दिसत आहेत. त्याचा नक्कीच सदुपयोग करेल आणि त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना नक्कीच त्याचा फायदा होईल, हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. म्हणजे पोरांना नक्कीच कल्याण हो, हेच आमचं उद्दिष्ट आहे. आणि तसं साहेब म्हणाले की पुढे जर काही अजून इनिशिएटिव्ह असतील तर आम्ही नक्की त्याच्यावरती विचार करू. तर निपॉन पेंटच्या या मदतीने खरोखरच शाळेला एक भरीव अशी मदत मिळालेली आहे. आजूबाजूच्या जरी अशा काही शाळा असतील जी गरजू असतील खरोखर किंवा पात्र मुलं असतील त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणच्या म्हणजे जर पाहणी केली अशा लोकांनी जरी त्यांच्याकडे अप्रोच केलं तरी देखील आम्ही त्या मदत करण्यासाठी प्रयत्नशील असतो असं देखील त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानचा सागर राजे, प्रभात पेरो न्यूज करता तळोजा. धन्यवाद.